नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे स्वीट कॉर्न पासून भन्नाट चवीची रेसिपी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, स्वीट कॉर्न घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं. तयार करून घेतलेलं बॅटर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. कॉर्नच्या बॅटरमध्ये 1 वाटी बेसन टाकायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. हे एका साईडला राहू द्यायचं आणि दुसरीकडे कांदा कट करून घ्यायचा. कांदा हा उभ्या स्लाइसमध्येच कट करून घ्यायचा. तुम्हाला याच्यावरूनच कळलं असेल तर मी कोणती रेसिपी बनवत आहे पण मी तुम्हाला सध्या सांगणार नाही. मला कमेंट करून नक्की सांगा मी कोणती रेसिपी बनवत आहे म्हणून. ही जी रेसिपी आहे ती लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर तुम्ही अशी ही रेसिपी करूनच बघा. हे बघा, इथे आपला कांदा पूर्णपणे चिरून झालेला आहे. चिरून घेतलेला कांदा पण आपण टाकून घेऊया. कांदा टाकून झाला की त्याच्यामध्ये अक्का स्वीट कॉर्न टाकून घेऊया. हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, हळदी पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, जिरं टाकायचं, ओवा क्रश करून टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. रेसिपीला चव आणणारी कोथिंबीर राहूनच गेली, ती पण छान कट करून टाकून द्यायची. ही रेसिपी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होते. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वीट कॉर्न काढले, त्याच्यामधलंच थोडं पाणी टाकून हे पाणी काढलं मी. अर्धी वाटी टाकलं पाणी. हे छान मिक्स करून घ्यायचं. आज आपण स्वीट कॉर्नची भजी बनवत आहे. सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलेलं होतं. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण भजी सोडूया. भजी हातानेच छोटे छोटे तोडून घ्यायची आपल्याला. आता स्वीट कॉर्न मार्केटमध्ये आलेले आहे, तर तुम्ही ही रेसिपी करूनच बघा. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक सुद्धा द्या. मी दाखवते त्याचप्रमाणे सर्व भजी तोडून घ्यायची आहेत. पावसाळ्यामध्ये जर काही चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अशी स्वीट कॉर्नची भजी करून बघा. हे बघा, आपली एक बॅच टाकून झालेली आहे. आपण दुसऱ्या बाजूने आता भाजून घेऊया, ते तळून घेऊया. ही भजी छान तेलामध्ये खरपूस तळून घ्यायची आहे आपल्याला. भजीमध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ही भजी छान कुरकुरीत होतात. हे बघा, आपले भजी झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. भजी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं मला कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया. तर म्हणते ही रेसिपी तुम्ही एक वेळ करूनच बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ही रेसिपी कशी झाली म्हणून. आणि ही माझी रेसिपी कुठून बघत आहे, कोणत्या शहरामधून बघत आहे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझी ही रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे म्हणून. चला, मी तर म्हणते या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी करूनच बघा आणि मस्त एन्जॉय करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. चला, ओके, बाय.